पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी असणार आहे विमानतळ आहे। या पार्श्वभूमीवर जवळपास 50,000 लोक बसतील एवढी व्यवस्था करण्यात आली आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। सध्या आपण आहोत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती। याच ठिकाणी आपण पाहताय नरेंद्र मोदींच्या हस्ते 8 तारखेला हे 2:40 या ठिकाणी जे आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। आपण जर पाहिलं तर या विमानतळाचं भूमिपूजन सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि याचं उद्घाटन सुद्धा जे आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे। आपण जर एकंदरीत पाहिलं तर 12.5 बाय 12.5 स्क्वेअर किलोमीटर मध्ये प्रशस्त विमानतळ आहे। आणि काल विजय सेगल जे आहे सिडको संचालक यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये सांगितलं होतं की जवळपास 19,600 कोटी या विमानतळाला आतापर्यंत बनवण्यासाठी खर्च आलेला आहे। याची जर आपण कनेक्टिव्हिटी पाहिली तर वॉटर टॅक्सी असो, मेट्रो असो, रेल असो किंवा रोड असो, सगळ्याच बाजूने ह्याची सगळ्यात मोठी जी कनेक्टिव्हिटी आहे ही सगळ्यात मोठी कनेक्टिव्हिटी। आणि दुसरं असं आहे की जे जगातलं सगळ्यात मोठं विमानतळ आहे लंडनचं, याच विमानतळाच्या पार्श्वभूमीवर त्याला टक्कर देणारे हे विमानतळ आहे। कारण याच ठिकाणी त्याचे 2 रनवे आहे आणि 2 टर्मिनल आहेत आणि त्याच्यामुळे जे आहे सगळ्यात देशातलं सगळ्यात मोठं विमानतळ हे मानलं जाणार आहे। नवी मुंबईकरांसाठी जे आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। येत्या 8 तारखेला 2:40 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे याच विमानतळाचं जे आहे लोकार्पण होणार आहे। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।